नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला तर मग मी आज तुम्हाला किती छान आणि मस्त असे घरच्या घरी आंबे पिकवलेले दाखवत आहे. हे मी पिकू घातल्यानंतर 2 दिवसाचा व्हिडिओ आहे बरं का. असे छान आंबे पिकवण्यासाठी काय काय वापरलं ते मी तुम्हाला सांगते. आडी लावताना आमच्याकडे याला आडी बोलतात, अशी आडी लावून घ्यायची. सर्वप्रथम मी इथे पळसाचे पानं आहेत. हे पळसाचे पानामध्ये आंबे पिकवले जातात. तुम्ही काय वापरतात ते मला कमेंट करून सांगा. हे सर्व आंबे आहेत. आपण आता हे आंबे आडीला लावून घेऊत आणि एकदम छान असे पिकवून घेऊत. आंबे पिकवण्यासाठी मी आता इथे पळसाच्या पानाचा वापर करीत आहे. कुणी याच्यात भुसातही पिकवू शकतं, पेपरमध्येही पिकवतात, कुणी कॅरेटमध्ये पेपर टाकून पण पिकवतात. पण आमच्याकडे हे पळसाचे पाने टाकून आंबे पिकवतात. एकदम नैसर्गिकरित्या पिकवलेले आहे. कुठल्याही पावडरचा आणि कशाचाच वापर केलेला नाही. मी एक एक करून सर्व पळसाचे पाने खाली अथरून घेते. तुम्ही सोयीचे उरफाटे कसेही टाकू शकता. हे पळसाला 3च पाने अशी म्हण आहे ना, तर ते हे पळसाचं पान आहे. मी सर्व पळसाचे पाने खाली व्यवस्थित अथरून घेते. सर्व पद्धतशीर असे अथरून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता एक एक करून असा व्यवस्थित असे सर्व आंबे एका रांगीत लावून घ्यायचे. सर्व आंबे मी इथे लावून घेतले. किती छान आणि मस्त असे आपले आंबे लावून झालेले आहेत. सर्व आंबे लावल्यानंतर किती छान मस्त असे दिसतात पहा. एकदम घरगुती पद्धतीने आणि नॅचरल पद्धतीने पिकवलेले आंबे आहेत आणि गोडीला पण एकदम छान लागतात बरं का हे घरी पिकवलेले आंबे. तुम्ही एकदा पळसाच्या पानात नक्की आंबे पिकवा. म्हणजे पळसाच्या पाण्यात आंबे पिकवल्यानंतर खराब होत नाहीत, जास्त सडत पण नाहीत. त्यामुळे आम्ही पळसाची पानं वापरतो. आता हे अथरून घेतलेल्या आंब्यावर आपण सर्व पळसाच्या पानांनी झाकून घेऊत, कारण झाकून ठेवल्यानंतर आंबे एकदम छान असे पिकतात. एक एक करून सर्व आंबे आपण कवर करून घेऊत. तुमच्या जर घरी आंबे असले तर तुम्ही कोणत्या प्रकारे पिकवतात ते मला कमेंट करून सांगा. काय वापरतात. या प्रकारे सर्व आंब्यावर मी पळसाची पाने अथरून घेते. असे एकदम व्यवस्थित असे कवर करून घ्यायचे. तुम्हाला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छान कमेंट करा. तुमची एक कमेंट आणि एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पहा किती छान असे पळसाचे पानं आहेत. बोलतात ना, पळसाला पाने 3च. कुठेही गेले तर एखाद्या माणसाची परिस्थिती सारखीच असते. पहा आता मी आता 2 दिवसानंतर तुम्हाला दाखवत आहे आंबे. पहा आपले आंबे किती छान आणि पिवळे मस्त झालेले आहेत. 2 दिवसानंतर बरेच आंबे पिकलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही एकदम पिवळे जरद पिकू शकतात. साधारणपणे 4 ते 5 दिवसात हे सर्व आंबे एकदम छान आणि मस्त असे परफेक्ट पिकून तयार होतात. घरचा आंबा आहे बरं का, गावरान केशर वगैरे असा कोणताच नाही. पहा किती छान आणि मस्त असे आपले आंबे पिकलेले आहेत. तुम्हाला शेतीवाली गृहिणीच्या पद्धतीने आंबे पिकवण्याची पद्धत कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. असंच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत हे थोडेसे कच्चे आहेत बरं का. चला भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय